पण ते पेट्रोल आणि डिझेलचे दर माझ्या माहितीप्रमाणे वाढलेले नाहीत, वाढतील. आता साहेब असं हायपोथेटिकल उत्तर कसं काय दिलं तर वाढतील तर काय? आपण अशी अपेक्षा करूया की वाढणार नाहीत. सिलेंडरचे दर जे आहेत, LPGचे, PNGचे जे काय असेल ते केंद्र शासन जे आहे ते त्याचे दर ठरवतात आणि यामध्ये त्यांनी जे आहे 60 रुपयाची वाढ जी आहे ही आपल्या LPGमध्ये केलेली आहे. परंतु आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की 12ही महिने 300 रुपये भारत सरकार आपल्याला प्रत्येक सिलेंडर पाठीमागे अनुदान देतं आहे ऐकून, आणि पुढे महाराष्ट्र सरकार 3 सिलेंडर जे आहेत आपण देतो. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे हा 60 रुपयाची वाढ जी आहे त्यांनी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, हेही सांगण्यात आलं की अनेक ठिकाणी काळा बाजार वगैरे होतो आहे आणि म्हणून 8 तारखेलाच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दक्षता फिरते पथकं स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. कमिट्या नेमल्या, त्यांच्यात SP वगैरे त्यांना पण घेतलं आपण. आणि राज्यातील 21 जिल्ह्यात आतापर्यंत 2129 तपासण्या किंवा झाडी झाल्या. 1208 सिलेंडर्स आपण जप्त केली. हा एकूण जे आहे त्याची किंमत आहे 33,66,411 रुपये. 23 गुन्हे दाखल केले, 18 लोकांना अटक सुद्धा केली आपण, की जेणेकरून जे आहे. आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अन्वये या संदर्भामध्ये कठोर कारवाई सुरू झालेली आहे की कोणी जे आहे असा काळा बाजार करून साठेबाजी करून लोकांना अडचणीत आणू नये. आता या राज्यामध्ये पेट्रोल, डिझेल, LPGचा पुरेसा साठा आहे आणि भारत सरकारने ह्या ज्या सरकारी रिफायनरीज आहेत, कंपन्या आहेत, त्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आणि तुमच्याकडे असलेले बुटेन किंवा प्रोपेन याचा उपयोग जो आहे करून LPG जास्तीत जास्त त्याचं उत्पादन तुम्ही वाढवा. आणि म्हणून आज 9,000 मेट्रिक टनवरून 11,000 मेट्रिक टनपर्यंत हे उत्पादन त्यांनी वाढवलेलं आहे. आणि याची जी आहे जी काही मागणी येते ती मागणी आपण पूर्ण करतो आहोत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असं कोणी म्हणालं, पण ते पेट्रोल आणि डिझेलचे दर माझ्या माहितीप्रमाणे वाढलेले नाहीत, वाढतील. आता साहेब असं हायपोथेटिकल उत्तर कसं काय दिलं तर वाढतील तर काय? आपण अशी अपेक्षा करूया की वाढणार नाहीत, अशी सदिच्छा आशा धरायला काय हरकत आहे. आणि या टंचाई व्यवस्थापन आणि कायदा सुव्यवस्थेचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे.